नमस्कार मित्रांनो. तर घर बांधायला असं वाटतं की माणसाला घर बांधायचं म्हणजे लय सोपं आहे. पैसे जाते घर बांधण्यासाठी, पण हालसाऱ्या माणसाचं मरणाचं होत आहे. कोणकडे कसं पळाव ते बी कळायला गेलं. 2 दिवस झाले घराला पाणी नाही, काय नाही. मोटर जळाली. गावचं पाणी बी, गावात बी पाणी समजा आता ती चालू होईल तेव्हा होईल. गावात बी पाणी नाही, गावात बी पाणी नाही. आणि असं बी नाही, गावातल्या पाण्यावर कसं तरी भागलं. 2-4 दिवस डिसमिट होतं खालच्या खाली. 2 दिवस पाण्याची वाट बघितली, काय पाणी नाही आलं. तर लगेच हवा काय दुसरा खर्च लगेच वाढला बघा. माणूस रुपये वाचून बघतोय, माणूस नियम धरतोय की एवढ्या आकड्यामध्ये एवढं काम होईल म्हणून. त्या आकडा एकच निष्ठच जातोय. काम सुरू केलं का नाही की तुम्हाला सांगते, एक आकडा धरलेला त्यातला 12ने हिस्सा आपल्या घराकडे येतोय आणि 1 रुपया 4ने हिस्सा एककडे जातोय. माती ओढू का थोडी आता उभा करा, चहा पाणी पिऊन या. टाकण्यातच गेलं. तिसरी गाडी आहे, तिसऱ्या गाडीला काढण्यात असं नाही. जाऊ द्या, बोज आहे म्हणून दुसरं काय. वाड बिले घेऊन आला आम्हाला भेटायला झालं. वाड माणसाला गप्पा छप्पा मारणं काय मारता नाही, एखाद्याची थप्पा मुकाट आम्हाला तर थप्पा मारतात. बाकीचं काय खरं नाही कोणाचं. बाकीचं काय खरं होय. शिवशक्ती होते जाऊ द्या झालं गाडीला. मला द्या बरं येते. मी बी असली बोलते तुम्हाला, काम करते. खाना द्या बरं. द्यायला पदरून पाळून खाय. 10 रुपयाला गायच्या पाय, 1.25 रुपयाला होती सवा. एवढा मोठा नवरा पाळला आहे, ती पाळा आहे. द्या इकडे ते वडे तुम्ही बुजायला मला वाढायला हवा. सारख्या गप्पा आईला लय राग येतो. माझ्या माईला राग येतोय. नाही तुला म्हणलं. हा वडे बाबा चेष्टा करीत जाऊ. मला माहिती नाव काय घ्यायचं गरज आहे. मला एवढं मोठं तुम्हाला दिलंय हवाली करून. नवरीची तेवढीच मोठी प्रॉब्लेम असते. एवढी मोठी एक हवाली दिली तरी म्हणतात मायला बरं हो. आता पैसे तर टाकायचे का बाहेर. माय हो म्हणलं की लग्न होत नाही. जावई चांगली द्या. नाही बाबा गडबड करून ठेवलं वावर. बोलायचं नाही चोरकुनी लगेच. मग मिस्त्री मजा जाते बघा. काय गेलावा करतात का. हो नुसतं गिलावा असतं बाहेर वडबड तिकडे नाही पोरा. ते अँगल मध्येच पाईप पण ते टाकाय पाहिजे होता, पालता टाकून अँगल ते आणलंय त्याच्यासाठी. हा वर तिकडे करा इकडं किती काय कसं करायचं. गाडी आहे बाबा. जाणते कोण इकडे 10 माणूस इथं कदरून गेलाय. बुजल्या 10 वाजता येते. 32 अरे द्वारका गरीब आहे काय. असतं नौकीनं. कुठे इथं येणार. इथं जोडायच्या डक्क्यात. तिथून ते वायर येणार. डक्क्या जोडायची बस की कसं की बा तुमच्या हिशोबाने बघ. आपण कळत नाही. उड बाय आधी उड. बस की बाई तिकडे पूर्ण टाईट धरा ना, ते टाईट होईल म्हणजे वायर. काय म्हणाल बस घ्यायचं लय पोरा. धर बा दोघी जणी. आणि नाही उचल चल काय मजा वाटते होय. पाईप मध्ये वड आली आहे. अरे दिसाय नाही बिवा. या अलीकडे ते पाईप नको हे करू. त्यांच्या दिमागात नाही करायचं काम, आपल्या दिमागात. कसं होतंय लगेच चिडत आहे काम असल्यावर माणूस. काय करायलीस मग माय बापाने. हा दूध टाटून गेली दोघांच्या मध्ये ते. तू ठेव की खाली ते काय करणार हो दे ठेव. वा काय ठेवलंय. दिमागाची बत्ती जाळवावं लागते माहिती का. जाळवावं लागते. ये ना जाय ना म्हण ना तू शिक्यात बोचा नाही. कसं होतं चिरडत आहे. राईट काम असलं की मग चिरडली. हे बघा वायर बाहेर ठेवायला काय काम करायला मग तुम्ही.
हे वायर आहे. अरे नसतं येत तुला. पडू देऊ नका वायर मदत हा लय हुशार आहे बघ. बोट चेमटलं आता कोण कोणाला काय म्हणणार नाही का बसा. उई. पप्पा तेवढं कामाला लय पर्यंत जायचं. हा कसं चिड देते बघा. जरा मागं घेऊ कर म्हणे काय थोडं मागं घेऊ. आधी बसलेला होता कशाला वाडावाडी केलं तुम्ही? इथं दबन उलट राहायला इकून जास्त राहावं येतं. ते पाईप असं सरळ करून घ्या ना इकडे. काय वाहन आलं तरी तिकडे थोडंच यावं लागले चाललंय. तसं धरून धरून त्याच्यावर माती घालून खाल्लं. हा तसं धरायचं आणि एक जण टाकायची जरा जरा ढकल आधी ते नव्हतं. तसं हाताने काय हाताने म्हणजे ते हे होय ना टाकला त्याचे जेवण राहील ना वायर पाईप हातानं ढकलायची मग काय ढकलायची. बाहेर निघत नाही रे हाताने मोठी कशी. खोऱ्याने वडा पारा पारा अरे वाढायची रे बाबा मी तंग धरले तुम्ही सोडा तिथलं हातारे वडा खोऱ्याने. जेवण राहते जेवण अहो मी तंग धरले व आधी ते पलीकडून पाय दे पलीकडून वादी त्या मांगलवर सांगाचा इशू नाही रे बाबा तंगाचा चिशेल आहे तंगाचा. ए पाईप दाबायला का देव. वड वड दी तू तुला काय करायचं मी आहे ना. अरे पाईप दाबायला आहे पलीकडल्या अँगलच्या तोंडानं. सोडा त्याला उठा तुम्ही. तिथं खांदावं लागतं थांब हजार वडलंय मी इकडं. गडबड करू नको नाही. अहो मी वडलंय वायर इकडं. वायर वाढलं म्हणे पाईप दाबायला तिकडं. ते पाईप बी वडलाय मी. हम्म. त्या का तुमच्या जागेवर त्या पूरला उभा करून ते वडलं तर जमत नाही. त्या पूर्ण पाय दिलाय बघा. खडा आहे खडा खड्डा आहे खड्डा काय आता एवढा मोठा अंगल मोटर दंदार घातलाय आणि म्हणून खड्डा आहे खड्डा. आता यावर म्हणून इकडे आता सिटीला यायचं ते गाड्या वायर जास्त ठेवा पाहिजे का म्हणे? आता वडता येते ढिल आहे ना याच्यामध्ये. ढिल फक्त पाईपाचंच होतं वायर वडता येते. वायर वाढता येते पाईप वाढता येते. पाईप बी वडता येते वडता येते पाईप बी अंगल एवढे आहे ना. खांदावं लागतं फक्त थोडा पाईप उचलून का बघा काय इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. आम्ही तेच हे म्हणलं असं वडलं की होतं बरोबर. होतंय का? बघा काय असं केलं की होतं. असं वडलं धर धर ओढून नाही धरलं वडलं. मी हुशार आहे. हुशार तिचं नाही ऐकल्यावर लगे हुशार आहे. चिडती बघा ना मग दगड घालायली पाटाकडे. कसं काय येणार झालं काय तुम्ही येड्यात म्हणूनच लग्न केलं. शहाणा असतं तर म्हणलं असं निघ बरं तिरपट तिरपट नाही तर दगड घातले असते असं माहिती का? तिरपट बी झालं. तिरपट तिरपट बी चालायचं मग तुम्हाला बघायचं का तिरपट तिरपट इकडे बघा इकडे बघा तिरपट हातात लगेच हे बघ कसलं आहे एका तिरपट होतं का नाही बघा असं लगेच. उठायचीच नाही जायच्या वाळवर लोळत बसतील पण तिरपट होते का नाही सांगा. तिरपट नाही तू डायरेक्ट झोपचीनच. कशी झोपण मी तिरपट व्हायचं तुझ्या बापाला तिरपट व्हायचं माहिती नव्हतं त्याच्यामुळे सांगितलं. तिरपट व्हायचं माहिती नाही म्हणून सांगितलं माहिती कोणाच्या आई बुंग नसती होत. आमचं विमान पंचर होऊन पुन्हा तुम्हाला सांगते आता कसं आहे तुम्ही गबसले म्हणजे असं नाही की तुमचं हे आहे म्हणून आमचं येणं विमान पंचर होऊन तुम्हाला सांगते मी. बुजणं जरा बुजणं नुसते गप्पा हातानं त्याच्यामुळेच मला बोलत होता तिकडे हातानं ढकल ना माती जीव आहे मला मला बस ना अजून. आता हे वय वय करायला बांध बांध ती काठी आणतीच का इथे खबर होईल कशाला ह्यांच्या इथं बांधा की काय करायचं ह्यांना इकडं. ह्या मिळीला असं त्यांना मोल्ड बरोबरच वायरचं चांगलं झालं मोटरीचं बघ कोण जाणार आहे मोटर तू जाणार आहे आपण दोघं जायचं तुम्ही दोघांना जायचं. तुम्ही जा बरं मी नाही आपण दोघं जाऊ धरायला पाहिजे माणूस मला काय करू ना पोरं तुम्हाला जा आताच म्हणलं तू वाकडं करीन आणि तिकडं करीन घेत जाताना डुलवून घेऊन आणि वाकडं करतात मला. सरळ करीत सरळ वाकडच म्हणलं बरं सरळ करता आम्ही. हे कुठून पाणी आणायला रे घेतलं. तर पाणी यार टिकाऊ पाणी नाही नाही. टिकाऊ होत नाही काय माहिती मला चौकाची तिकडे ते जर दबायला ये नाही वडा ना वडा ये तिकडे पलीकडे टाका मग त्याला इटा फुटा ना पलीकडे लय ताकद आली आता इटा फुटत आता ताकदीन. हा मला वाटलं त्याला तोडून टाका पाहिजे. हे कुठे दुसरी मीठ कुठे इकडे होती ना दुसरी
ती इटा तुकडा आहे वरी ती काढावा. त्यात पाणी मारायचं राहिलं की लगेच झालं चालू. कसं सोडणार हा? खडा कसा भरणार आहे तुम्ही? माती टाकून खडा कसा भरणार आहे? पाणीच नाही मोटर चालू करायचे. अहो आनंद 2 बकेट आहेत पलीकडे ह्याच्यात तवर आनंद 2 बकेटी हाय. तुम्हाला काम सांगायचं आहे मी, तुम्ही घाबरूच नका. त्यात नाव हो पार्टनर वरच्या ह्याच्यात ते नाही राहू द्या. ते वरच्या ह्या रिकाम्या ड्रामात आहे त्यात नका त्याच्यात घाला. ते भरायचं घंटाभर लागायचं. बकेटीत बाक्कुनी बुडवायची ना आणायची ती नाही. ती भरूस तर दुसरी बकेट घेऊन जा. आधी ती बाई तुझ्या हातातली बकेट त्यांना त्यांना मालकांना इकडं गाडी ठेवायला मालक तिकडं नेऊन ठेवावं लागेल त्याला. ऐका की नाही तर मग पलीकडे तरी तिकडे टाका ते पलीकडं फुटून ते पलीकडे टाका. ते तिकडे टाका पलीकडे. हजारे खोरं काढा आपल्याला लागेल. ते खोरं हे फळे असे उभे करा टाका. आधी ते मी बोललेली बोला नस तू. बकेट दिली म्हणलं त्यांना. दिली का? ते तोंड घुसायचं बघ तू. वर टाका ते खाली येत उतरत आहे पाणी. लहान लेकरांनी जर हे प्रत्येक गोष्ट सांगायची म्हणल्यावर झालं ना. आता म्हातारा बाद झालं शिका मनाने. बघू द्या इकडं करा. हो बाया खरंच माझ्यापेक्षा लहान आहेत बघितलं की मग. वता ना भाडा भाडा मालक टाइमपास करू नका. अहो भाडा भाडा होता ना. भाडा भाडा होता. अहो भाडा भाडा होता त्याच्यावर. अहो त्याच्यावर तेवढं घागर होता. दुसरं न्यायचा हाय पाणीच तसं जरा. बस निघा बाहेर. बकेटीनं वरून ओतून द्या. तिथं घेता लेकरला ओढून. काय माणूस असशील तू. द्यायचं सोडून काकाला मामाला तर तिथंच बसला सोडीत. आली का? आता भाऊकडे देते ते टाकते ना वरी त्याच्यावर. आता जेसीबी ढकली ती सगळं चटकरी ती. हे 2-3 दगड ढकलू दे ना माझी. इथलं हे 2 ते बघायचं नाही. तुम्हाला कामात काम वाढवलं. ते कशाला तिकडे टाकलं हजरे टमरळ्याचं? काय गरज होती त्या? ते पाणी वाटायला बाई हे तर लयच बिंब बारका काढलाय ना. म्हणलं तरी बी वर उचच आहे ते खालीच आहे बुटकं. ते जेसीबी फोडून का नाही माहित नाही पण तुम्ही मात्र 100% फोडतात बघा मला. पलीकडे बी निघलं की ते काय तुकडा निघला पलीकडा. भाऊ तुम्ही बी काय हळूहळू सोडायला द्या सोडून ना बडा बडा. हा असं असतं. इकडं जवळ इकडे टाकायला तुम्ही.
तिथं खडा काढायचा म्हणे हाडकन बिमला लागलं तर खपकन फुटून ताज बांधून मस्त वरी दगड आले पुन्हा जागा राहत नाही कुठं टाकावं समजत आलं का लक्षात बघा त्या भाऊनी कसं पाणी टाकले आणि तुम्ही शितुड्या मारायला लागला होता जणू त्याचा इटळ काढायला लागला मला नाव ठेवते नाही का? नाही बा नाव नाही सांगायले का हा? नाही मला दुसरं काम आहे एखादी म्हणती थांबा बरं मला तुम्ही तिथं जाऊ नका ते भाऊ ते आहेत खाली तिथे लागेल त्यांना भाऊची संपलं दिसती भाऊ द्या ना घागरा आणून त्यांचं उपलूस तर भाऊ तुमच्या पायाखाली जाळी बारकी पडली का तशीच असती जवळजवळ असल्यामुळं का नाही तशीच आहे हां 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 मी तर म्हणते खालून तुम्हाला त्याला हे लावावं लागतं काय की खालून फळी त्याला हे इकडून इतक्यात आधार झाले ना ते असं बिमला हे इकडून हे करता पण हे काढले याला तर तुम्हाला आधारच ला नाही टाकता येत आज करणार का आहेत नेमकं मग तेच म्हणते मी तुम्हाला मग मी तेच म्हणते ना तुम्हाला पण ते तुम्ही जिथे उभा आहे तिथं आडवं